हे गायज, वेलकम अँड वेलकम बॅक टू अनदर यूट्यूब ब्लॉग. सो मी रोशी पिंगेकरवर तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आमची वास्तुशांती आणि जागरण गोंधळ. तसंच आम्ही खूप काही मज्जा केली आहे गावाला गेल्यानंतर. सो त्याच गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आली गाडी, आली 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 गाडी, आली टेम्पो आली वाटतं. हा टेम्पो आपलाच आहे, आपणच घेऊन येणार आहोत हा टेम्पो कदाचित. हाच असणार आहे. कल्पेश दादा आला आहे ह्याच्यात. सो ह्या आमच्या वहिनी आहेत आणि त्या बोलत होत्या की इथे बाजूला पण एक कोणाचं तरी शिफ्टिंग चाललं होतं, त्याने पण टेम्पो वगैरे मागवला होता आणि इथे बरेच कपाटे वगैरे बरंच सामान होतं. सो सगळ्यांना असं वाटलं की हे कपाट्या वगैरे सुद्धा आपल्याला घेऊन मामी आहे मामी. हाय बोल, हाय हाय. अच्छा, वॉटरमेलन द्या. लागलं ना. तो ओळख झाल्यावर येणार आता हळूहळू. आवाजच दिसतच नाही ना. हा आता दिसतोय. बाबू बसा खाली. सीट डाऊन. ह्या आमच्या नानी आहेत आणि आम्ही आता निघालो होतो. इथे ध्रुव सर्व गाड्यांना बोलवत होता की या या करून. त्याला बाहेर फिरायला खूप आवडतं आणि गाडीमधून फिरायला तर प्रचंड आवडतं. सो त्याचं हीच मस्ती चालली होती. 12 वाजून गेले होते तरीसुद्धा त्याला काही झोपायचं नव्हतं. आम्ही ऑलमोस्ट 1-1:15 वाजता मुंबईतून निघालो. इथे आम्ही आता गावाला पोहोचलो होतो. सकाळचे किती वाजले होते? 7-7:30 जवळ-जवळ वाजले होते आणि आम्ही रात्री 1 वाजता काहीतरी निघालो होतो आणि सकाळी 7-7:30 वाजता आम्ही पोहोचलो होतो. तसं बघायला गेलं तर हा म्हणजे माझं गाव पुणा राजगिरी नगरखेड. सो जास्तीत जास्त 4 तासाचाच प्रवास हा टेम्पो असल्यामुळे आणि ट्रॅफिक पण घाटामध्ये खूप असल्यामुळे खूपच प्रचंड लेट झाला होता. आणि ही आमची राधाराणी, माझ्या बहिणीची मुलगी. हिच्यात आणि ध्रुवमध्ये फक्त 2 महिन्याचाच फरक आहे, जास्त पण नाही. आणि ह्या आमच्या चुलती आहेत, म्हणजे माझ्या पप्पांच्या चुलती आहेत. चुलत आजी माझी ब्ल्यू साडीमध्ये आणि पिंक साडीमध्ये माझी आजी. इथे ध्रुवशी बोलत होती ती आजी आणि हा असा लाजत होता. कुठे गेलेलं बाळ? आंबाकडे गेलेलं. आंबा काय करत होती? ममम करते. बर, मग आता चला घरात. चला घरात. लय ऊन आहे बाबू, चल घरात. चटका बसा लागला. सो आदल्या दिवशी मी एवढंच शूट केलं. आम्ही पोचलो घरी तेवढंच. त्याच्यानंतर खूप दमलो असल्यामुळे मी काय परत शूट केलंच नाही आणि मी डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचं हे शूट केलेलं आहे. आदल्या दिवशीचं हे जे पंडित काका होते ते आले होते आणि पूजेची सगळी मांडणी करून ठेवली होती त्यांनी आधीच. कारण म्हणजे दुसऱ्या दिवशी डायरेक्ट येऊन आणि वास्तुशांतीला खूपच उशीर होतो, जवळजवळ 3-4 तास निघून जातात. सो त्याच्यामुळे त्यांनी आधीच संध्याकाळी येऊन ही पूजा सर्व मांडली होती. खूप
छान प्रकारे त्यांनी मांडणी केली होती. इथे यांचा खॉट बाहेर ठेवायचा सुद्धा कार्यक्रम चालला होता, कारण घरामध्ये भजनसुद्धा सांगणार होते. सो थोडे बऱ्यापैकी जागा व्हावी म्हणून सर्व पसारा असा बाहेर ठेवला होता. सो इथे पंडित काका बघा, तुम्ही पाहू शकता किती छान सुरेख पद्धतीने ते तांदळाचं असं मांडणी करत आहे. ह्या पाटावरती आय थिंक 9 ग्रहांची पूर्ण मांडणी केली होती वेगवेगळी. तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मांडणी त्यांनी केली होती आणि वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अगदी सुरेख अशी ही 5 पाटं होती आय थिंक. हां. आणि त्याच्यानंतरून हे दुसरे पण होते जे पंडित, ते इथे कलश असं काढत होते. चंदनाच्या लेपाने हे ते असं पेंट करत होते. सो ह्यांनी हे स्वस्तिक असं पूर्ण घरामध्ये काढलं, घराच्या बाहेरसुद्धा काढलं चंदनाने, आणि त्याचा सुगंध एवढा छान होता खरंच. तर हे आपलं हवन जे हवन जे होतं त्याची मांडणी करत होते हे विटांनी. इथे मी हा समय एकत्र जॉईन करत होती. चलो पटापटा. इथे आम्ही निघालो होतो देव आणायला. दादा आणि शिवानी आधीच, म्हणजे माझी बहीण आधीच देव उजळवायला देतात, म्हणजे त्याला पुन्हा एकदा आय थिंक पाणी वगैरे लावतात असं काहीतरी असतं. सो ते उजळायला दिले होते आणि जागरण असल्यामुळे ते देव उजळून आणावेच लागतात, पुन्हा नवीनसारखे करावे लागतात. सो तेच देव दादा आणि शिवानी आधीच घेऊन आले होते आणि ते गावातल्या देवांपुढे तळी भरायची असते. सो जे घाटाकडच्या साईडचे आहेत त्यांना माहिती असेल ही पद्धत काय असते ते. सो तेच चाललं होतं. दादा आणि वहिनी ते देव घेऊन पुन्हा घरी जाणार होतो आम्ही सर्व. आमचं गाव आणि आमचं घर हे थोडंसं लांब असल्यामुळे सो तिकडून येताना आम्हाला थोडासा उशीरही झाला होता. इथे दादा आणि वहिनी हे तळी भरतात. हा इथे हा डॉगी होता. हा माहिती नाही हा कोणाचा डॉगी आहे, बट हा सध्या आमच्या घराच्या इथेच असतो आणि त्याला खाऊ पिऊ काय, मुक्या प्राण्यांना खाऊ पिऊ घातले की ते आपलेच होऊन जातात.
सो असंच काहीतरी मी आणि वहिनी आम्ही दोघीच जणी खूप म्हणजे चालत येत होतो. सो ते पण आमच्यासोबत निघाला. अगदी आम्हाला मंदिरापर्यंत आणलं त्याने आणि पुन्हा आमच्यासोबत घरी चालला आहे. बघा तुम्ही पाहू शकता इथे. लक्षात नाही राहिलं. जाऊ दे. शिवानी इथं बघते. टाकू नको यार ताई. हा हे नको टाकू. युट्यूब वरती नको टाकू. टाकणार आहे. बरं आहे का? बरं आहे का तुमचं? बरं आहे का? हो बरं आहे. केव्हा आलं? काल आलो सकाळी सगळे. हो बरे. हा तसं केलं असतं ना आपण. हा केलं असतं. आता राहू दे चला. फोटो काढूया ते. मी मोबाईलची टॉर्च लावली म्हणजे दिवस मावळला नाही हो. आता नाही होत. दिवस मावळला. चला लवकर. हा मला ब्लर होते. आणि हा त्याच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. इथे वरती कोणती कसली मांडणी केलेली आहे ती सर्व इथे त्यांनी पूजा जे सांगतायत ते काकांनी अशी पूर्ण लावून ठेवली होती. सो पूजेला दादा वहिनी आणि मम्मी आणि पप्पा बसले होते. हळद कुंकवा हरिदासोन सौभाग्यदायी सर्वालंकारं केलेलं धूपोयं प्रदीयताम्. ओम श्री महागणपती देवताभ्यां ठेवून सन्निधी नारळाची वाहुद्या वाच्या मंत्रा प्रार्थना करून एक परी पाणी कामना सोडून द्या. प्रियंका नम पूजन परत लावा. आता एका पत्नीच्या कपाळी लावून ठेवा. फक्त वरती न्या गाडवा लागू द्या. काळा फोटो दोघांचा यांचा इथे सवाष्णीला ओवाळायला सांगितलं होतं. जो मला आवाज दिला होता दादा वहिनीला पण ओवाळायला आणि मम्मी पप्पांना त्यांना दोघांना पण ओवाळायला. ह्याच्या आधी ओवाळून झालं होतं आणि व्हिडिओ शूट झाला नव्हता. मग पुन्हा ते पंडित काका खूप फनी होते. त्यांनी परत एकदा बोलले की तुमचा व्हिडिओ काढून घ्या आणि पुन्हा एकदा ओवाळायचं तेवढं हे करा. सो हे मी पुन्हा व्हिडिओसाठी ओवाळत होते. जयाय जयमान स्वामी ओम देवसेना शिखरेमा वाया स्वामी ओम पर्जन्याय स्वामी जयंताय स्वामी कुलशाय स्वामी सूर्याय स्वामी सत्याय स्वामी पुरुषाय स्वामी आकाशाय स्वामी. इथे सर्व देवांचा अभिषेक चालला होता.
सो हवन अशा सुरू झाला. त्याच्यानंतर दादाने इथे नैवेद्य सुद्धा अग्नीला दिला आणि त्याच्यानंतरून हे चालू झाली होती आरती. विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे गौरी कुमारा चंदनाची ओटी कुंकुम केशरा हिरे जडित हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे. सो सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर वहिनींच्या हाताचे सर्व घरामध्ये जिथे जिथे हे पंडित काका स्वस्तिक काढून गेले होते तिथे सर्व ठिकाणी असे हाताचे छाप उठवले. चल त्यानंतर इथे पंडित पप्पांकडे एक वास्तुदेवताचं आणि आतमध्ये कसले तरी रत्न होते ते रत्न देऊन पप्पांना तिथे एका ठिकाणी पुरायला सांगितले होते. आय थिंक आग्नेय दिशाच वाटतं. सो त्याच दिशेला अशा बरोबर पुरून ठेवायला सांगितले होते. आणि त्याच्यानंतरून हे पंडित काका दादाच्या हातामध्ये वहिनींच्या ओटीमध्ये टाकायला नारळ आणि तांदूळ देत होते. आणि अशा प्रकारे आमची वास्तुशांती खूप छान आणि मस्त झाली. उखाण्यांचा कार्यक्रम चालला होता. सो ते पंडित काका दादाला सांगत होते उखाणा घ्यायला. भाजीत भाजी मेथीची भाजी भाजी मेथीची उमराच्या झाडाखाली दत्ताची सावली तंत्रश्रावांना जन्म देणारी धन्यती माऊली. छान 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 सुंदर. आवाज नाही. प्रतिभा बोललं काय सांग. आजगर मधगर मधल्या घरात पलंग संगार गादी गादीवर उशी उशी कबशी कबशी घड्या घड्यात वाजले देवदासरावांचं नाव घेते हलवयांची. पुढचे पण काही व्हिडिओ येणार आहे ते पण मी पार्टमध्ये टाकेन कारण पूर्ण दिवसाचा एक सोबत व्हिडिओ टाकणं शक्य नाही आणि एवढा मोठा व्हिडिओ बघू सुद्धा शकणार नाही कोण. सो थोडे पार्ट करून टाकेन. त्याच्या पुढचा सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत टाटा बाय बाय.